नंदुरबार तालुक्यातील सैताणे गावातील मूलभूत समस्यांकडे प्रशासनाचे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने संतप्त शेतकरी पुत्राने आज एका वेगळ्या पद्धतीने आंदोलन करत सर्वांचं लक्ष वेधून घेतले। सैताणा गावातील प्रमोद पाटील हे प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष आहेत। त्यांनी थेट पंचायत समितीच्या आवारात लाकडी बांबूला स्वतःला उलटे लटकवत अनोखे आंदोलन केले। या आंदोलनाद्वारे त्यांनी गावातील नागरिकांना भेडसावणाऱ्या अनेक गंभीर समस्यांकडे प्रशासनाचं लक्ष वेधले। गावातील पाण्याची टाकी निकृष्ट दर्जाची असून भूगर्भ पाणी पुरवठा योजनेतून नळांना गटरीचं पाणी येत आहे, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे। याशिवाय स्मशानभूमीत अंत्यविधीची कोणतीही सुविधा उपलब्ध नाही। तसेच रोहयो अंतर्गत गावातील ग्रामस्थांना रोजगार मिळत नसल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केले। प्रमोद पाटील यांनी वारंवार निवेदने दिल्यानंतरही ग्रामसेवक आणि स्थानिक प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे हा टोकाचा मार्ग पत्करावा लागल्याचं ते म्हणाले। उलट लटकून गट विकास अधिकारी जयवंत उगले यांना निवेदन सादर करत त्यांनी शासन यंत्रणेला जाग करण्याचा प्रयत्न केला। शासनाची यंत्रणाच उलटी झाली आहे, त्यामुळे त्यांना उलट निवेदन दिल्याशिवाय ते सरळ होणार नाही, अशी टीका पाटील आणि उपस्थित आंदोलकांनी केली। या आंदोलनाला प्रहार शेतकरी संघटना, क्रांतिकारी शेतकरी संघटना, खानदेश क्रांतिकारी शेतकरी संघटना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांचा पाठिंबा लाभला। यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत प्रशासनाचा निषेध नोंदवला। गावकऱ्यांच्या मूलभूत हक्कांबाबत प्रशासनाने त्वरित लक्ष घालावे, अन्यथा आणखी तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही प्रमोद पाटील यांनी दिला आहे। एमडीटीव्ही न्यूज साठी प्रतिनिधी नारायण ढोडरे, ग्रामीण नंदुरबार। कामाचा निधी लादण्यासाठी यांना कोणी ग्रामस्थांची गरज नाही, तेव्हा मात्र हजारो ठराव बनून जातात आणि या कलेक्टर या व्हिडिओ महोदयाच्या आधिपत्याखाली या कर्मचाऱ्यांनी आम्हाला फक्त तोंड पुष्टी दिलं नाही। खऱ्या अर्थाने रोहरो अंतर्गत ग्रामीण भागात रोजगार निर्माण व्हावा यासाठी सरकारने लाखो करोड रुपये उधळले, परंतु त्या ठिकाणी माझा शेतकरी मायबापाला रोजगार मिळाला नाही। पोकल्यांच्या साह्याने, जीसीपीच्या साह्याने सत्ता आणि पैसा याच्या आधारे कॉन्ट्रॅक्टर वृत्तीला श्रीमंत बनवण्याचं काम या गट विकास अधिकारी महोदयांनी केलेलं आहे आणि ठेकेदाराचं माहेरघरी पंचायत समिती झालेलं आहे। या आझाद देशामध्ये शेतकरी संघटित नसल्यामुळे शेतकरी आझाद देशाच्या गुलामाने वागणूक दिली जाते। म्हणून या महोदयाला सांगतोय, या गट विकास अधिकारी महोदयाचे धोरणे शेतकऱ्यासाठी राबवण्याचे उलटे करून टाकलेत, म्हणून आज या शेतकऱ्यावरती आज ही वेळ आलेली आहे। परंतु हे पत्र महोदय, हे नकली पत्र मी तुमच्या समोर तयार करतोय। आम्हाला तुमच्या अशा पत्राची गरज नाही साहेब। शेतकऱ्याला इतका वेळ समजू नका साहेब, शेतकऱ्याची दया माया करा साहेब। शेतकऱ्याचं कोणी या महाराष्ट्र या कृषी प्रधान देशामध्ये कोणी वाली आहे का नाही साहेब, असा प्रश्न शेतकरी म्हणून निर्माण झालेला आहे साहेब। चला तर आपण